मित्रांनो, तुम्ही बघू शकता की माझ्या मागे ॲथरचं उपनगर नाशिक येथील शोरूम आहे आणि इथे मी ॲथर गाडी सर्व्हिसिंगला आणलेली आहे. आपण हे बघू शकता की माझी ॲथर व्हेकल आहे जी 450X मी सर्व्हिसिंगला आणली. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय सांगायचं या सर्व्हिस सेंटरचं किती वाईट एक्सपिरियन्स लोकांना येत आहेत. तर अक्षरशः म्हणजे डिसेंबरमध्ये 2024ला मी गाडी सर्व्हिसिंगला आणली होती आणि त्यावेळेस माझ्या या ग्रीड चार्जिंगचा प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर शॉकअपचा प्रॉब्लेम येतोय आणि बेल्ट मला चेंज करायचे होते, तर पार्ट्स नाही आणि गाडी वॉरंटीत असताना पार्ट्स नाही, पार्ट्सचं शॉर्टेज असं सांगून मला अक्षरशः शोरूममधनं नॉर्मल सर्व्हिसिंग करून आणि काढून देण्यात आलं होतं. त्यानंतर मी याच्या आधी 3-4 वेळेस आता सर्व्हिस स्लॉट बुक केला, त्यावेळेस मला रश आहे, गाडी नाही, तुमची सर्व्हिसिंग होणार आणि तुम्ही आज नाही उद्या या असं टाळाटाळ करून काढून देण्यात आलं. आणि आता त्यावेळेस कोणी त्या मॅडम होत्या सर्व्हिस स्टेशनमध्ये, त्या मला सांगत होत्या की पार्ट्सचे शॉर्टेज आहे, नेक्स्ट सर्व्हिसिंगला आम्ही करून देऊ, नेक्स्ट सर्व्हिसिंगला आम्ही करून देऊ. आणि माझ्या ग्रीडच्या सोलनटचा प्रॉब्लेम आहे, तर तो पण त्यांनी सांगितला का आम्ही तुम्हाला नेक्स्ट सर्व्हिसिंगला करून देऊ. असं नेक्स्ट सर्व्हिसिंग करता करता आता माझी वॉरंटी पण संपली आहे गाडीची आणि आता पेड सर्व्हिसिंग आली आहे. आता त्यांच्याकडे सगळे पार्ट्स अवेलेबल झाले आणि पेडमध्ये ते सगळे पार्ट्स टाकून द्यायला तयार आहेत. आता मित्रांनो, तुम्हीच विचार करा की आपण या गाड्या घेतल्या पाहिजे का, आणि यांचा आफ्टर वॉरंटी खर्च हा अफोर्डेबल नाही आहे, जो एका सामान्य व्यक्तीला नाही परवडू शकत. 3,000 रुपयाचा मागचं शॉकअप आहे, 4,500 रुपयाचे बेल्ट आहेत, त्यानंतर 1,200 रुपयाचा सोलनट आहे. तर तुम्ही विचार करा, माझ्यासारखे अनेक कस्टमर इथे येऊन कंप्लेंट करून भांडून अक्षरशः चालले गेले आणि कोणालाही त्याचं कुठल्याही प्रकारचं सोल्युशन या लोकांनी दिलं नाही. आउट ऑफ वॉरंटी सांगून हे लोक खुशाल काढून देतात शोरूमच्या बाहेर. तर कृपया करून ॲथर कंपनीच्या गाड्या विकत घेऊ नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. बहिष्कार टाका या गाड्यांवर, बॅन करा यांना. आणि कंपनी ही फ्रॉड आहे. ॲक्च्युली आम्ही 2021मध्ये हे मॉडेल घेतलं होतं ॲथर 450X. त्यावेळेस 2 हेल्मेट मिळणार असं सांगून हे सेल्समनने आम्हाला विकलं, ते हेल्मेटही दिले नाही आणि आज अक्षरशः गाडी घेऊन मला 4.5 वर्ष झाले, घेऊन मी पस्तावलोय. बिलकुल तुम्ही ही गाडी घेऊ नका. डब्बा गाडी आहे, 1 नंबरची कचरा गाडी आहे. कसा राग व्यक्त करावा या लोकांवर, या कंपनीवर सांगू नाही शकत मी. तो प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला इतकं पसरवा